मोर्चा होता कशा प्रकारे होता पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे हिंदू संघटनेकडून कसा इशारा असतो। ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध सकल हिंदू समाजाने ठाण्यामध्ये फार मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आणि सर्व तळागाळापासून सर्व भागातले हिंदू समाज जो आहे त्याने एक शक्ती दाखवून दिली की त्या ठिकाणी त्या हिंदूंना देखील दाखवून दिलं की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीमागे करोडो हिंदू या जगामधले आहेत आणि या भारतामधले आहेत। आणि हा एक इशारा आहे एक प्रकारचा ज्या बांगलादेशला खरं म्हणजे भारताने वेळोवेळी जे जे सहाय्य करायचं ते केलं आणि आजही करते। त्या बांगलादेशमध्ये ही जी धर्मांध शक्ती आहे या धर्मांध शक्ती आणि याच्यामध्ये विदेशी हात जो आहे त्याला ठेचून काढण्याचं काम जे आहे ते या सनदशीर मार्गाने करण्याचा हा सकल हिंदू समाजाचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितपणे ही ताकद जी आहे हा आवाज जो आहे तो निश्चितपणे त्यांना योग्य त्या पद्धतीने पोहोचेल। सर भारतामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींचं प्रमाण वाढत चाललंय असं समजतंय, नेमकं त्यासाठी काय ॲक्शन आपण केंद्र सरकारकडे काय मागणी करतो? नाही, त्यासाठी केंद्र सरकार कठोर कारवाई करते। राज्य सरकार देखील पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं तर त्यांचे कुठलेही लाड पुरवले जाणार नाही, कुठलेही चोचले पुरवले जाणार नाही। ही धर्मांध शक्ती जी आहे ही संबंध वातावरण जे आहे ते अस्थिर करण्याचा प्रयत्न करते कारण की त्याच्या पाठीमागे आणखीन वेगळी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे हे तोडण्याचं काम जे आहे ते कदापि सकल हिंदू समाज जो आहे तो होऊ देणार नाही। निवडणुकीमध्ये खरं म्हणजे विरोधकांनी एक आहे तो सेफ आहे याचा दुसराच काहीतरी अर्थ लावला। ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी डिव्हाइड अँड रूल केलं आणि समाजामध्ये भांडणं लावली, धर्मामध्ये भांडणं लावली आणि त्याच्यामुळे ही घोषणा अतिशय उपयुक्त आहे समाजाकरता की आम्ही एकत्र असू तर सगळेजण सेफ सुरक्षित असू, विकसित असू आणि सुविधायुक्त असू। आणि त्याच्यामुळे हे केवळ निवडणुकीपुरते नाही तर सकल संबंधच हिंदुस्थानमधल्या लोकांना की जो भारतीय आहे या मातीवर प्रेम करणारा आहे त्याला हे एक प्रकारचं सांगणं आहे की हम एक है तो सेफ है। नाही, ही एक भावना जी आहे आज ठाणे शहरामध्ये प्रचंड हा समाज जो आहे तो एकत्र झाला। मला वाटते महाराष्ट्रामधला हा पहिलाच मोर्चा असेल, मुंबईलाही आजच मला वाटते होता। हा एक अभिव्यक्ती आहे ही की आमचं काय म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्या ठिकाणी ते बांगलादेशमधल्या हिंदूंना देखील त्या तो एक चांगला मेसेज झाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।